बाप्पा बाप्पा, काय होय हे भांडे? मा सासूनं का पूर्ण घरातले भांडे काढून घेतले काय? रात्रीचे तर फक्त ताटच आहे म्हणे, ताटच धुवायचे आहे म्हणे. आणि मग इकडे येऊन पाहिलंही नाही. अंकुशजीनं उचलले ताटं आणि आणून ठेवून दिले. आणि मी इकडे आलीच नाही, तिकडची झाडझूड केली आणि तिकडच्या तिकडे खोलीत चालली गेली. बाप्पा बाप्पा बाप्पा, आता मला म्हणते का लवकर लवकर नाश्त्याचं बनव. हे सारे भांडे म्हटलं इथं बेसिनमध्ये पडले आहे, मी नाश्त्याचं कसं बनवू? नाश्त्याचं बनवासाठी कढई तर लागणारच आहे. चमचा लागणार आहे, कढी लागणार आहे. आणि इथं तर सारेचे सारे भांडे खरकटले दिसून राहिले. तशी तर माझी सासू मोठ्या गोष्टी करते चकवाशीच्या. चपर चपर निसती मागं लागून जाते जशी का. हे एवढं घणानं काम बाप्पा. पोरगी तशीच म्हटलं आणि सासूही तशीच. दोघंही मायली की तशाच्या तशाच झाल्या. फक्त सुनेच्या मागं लागणं सांगत येईल. सुनेच्या मागं तसं लागते जसं एखादं मोकाट कुत्र कसं सोडतो आपण, बस तशाच लागून जाते. आणि ह्या डबा तर मला पियुष भाऊचीचा दिसून राहिला. ह्या तर धुतलाही नाही आहे. आणि ते तर 6-7 वाजता येऊन जाते ऑफिसवरून. आणि तेव्हापासून त्याचा डबा तसाच पडला. खाल्लंही नव्हतं वाटते त्यानं. सांगा बरं, असं डब्यात भाजी पोळी राहिली, भात राहिला तर नाही तो इटन काय? दुसऱ्या दिवशी डबा निघतं. डबा तर म्हटलं तेव्हाच्या तेव्हाच धुवून ठेवा लागते आल्याबरोबर. तेव्हा कुठं त्याच्यात भाजी पोळी चांगली राहते. बाबा बाबा, माय फक्त बोलायलाच आहे बाप्पा, बाकी काहीच नाही. पूनम, पूनम, झालं काय? बनवलं का नाश्ता? झाला काय पूनम? बनवलं का नाश्ता? दे ना. ते मामाजी म्हटलं वाट पाहून राहिले ना, त्याला गोडी खायची आहे ना. पटकिनी बनव आणि पटकिनी दे. एका गॅसवर म्हटलं चहा ठेव आणि एका गॅसवर पटकिनी बनव. नाश्त्याचं काय बनवत होता आता? आते बाई, तुम्ही मला म्हणता का नाश्त्याचं बनव, आणि इथं पहा बरं, पूर्णचा पूर्ण बेसिन भरला आहे म्हटलं भांडेनं. रात्रीचे तर तुम्ही म्हणून राहिल्या होत्या फक्त ताटच आहे म्हणे धुवायचे म्हणे. आणि तर मला तर असं वाटते का तुम्ही ऐकलं का मी येऊन राहिली म्हणून तुम्ही सकाळपासून भांडेच नाही धुतले वाटते. तसेचे तसेच पडले. भाऊजीचा डबाही तसाच आहे, भांडेही तशीच आहे, सगळं काही तसंच आहे. आणि तुम्ही म्हणता मला का नाश्ता बनव. कायच्यात बनवू मी? नाश्ता बनवासाठी भांडा नाही लागत काय? भांडे गिंडा नाही लागत काय? चहा बनवासाठी पातेलं नाही लागत काय? काहीच तर नाही आहे, सगळे खरकटे पडले आहे म्हटलं. आता पहिले भांडे घासा लागते. आणि तेव्हा कुठं म्हटलं आता नाश्त्याचं बनवतो. ते खरकटे भांडे तसेच राहू देऊ काय? आणि किचन किती गंद झालं पहा ना. किती वोटा कसा होऊन गेला ह्या कसाचा कसा. काय हो पूनम, नाही बोलून राहिली, याचा फायदा नको उचलू तू. एक तर म्हटलं माझ्याकडून घरातले कामं होत नाही. कसं बसं तुम्ही गेल्या होत्या, तुम्ही कसं निपटावलं घराचं. आता हे काऊन असं आहे, हे काऊन तसं आहे, काय तू एवढ्या गोष्टी करून राहिली? काम करायला आली, पटापटा इकडचा आवर, भांडे गिंडे घास, नाश्त्याचं बनव. काही तर तू काय त्या पाहणी करायला आली का किचनमध्ये कसं होतं आणि कसं आहे म्हणून? आता झालं गेलं. निभवलं ना. आता तू गेली होती पेपराला तर निभून टाकलं. ते गेली राधिका, तिची तब्येत बरं नव्हती तर केलं ना माझ्या घरच्या लोकांचं. मग आता कायले बोटं टाकून राहिली त्याच्यात? आते बाई, मी तुम्हाला असं काहीच नाही म्हणून राहिली. तुम्ही आम्हाला म्हणता ना आमच्या कोणत्याही कामात म्हटलं तुम्ही चुका काढता, म्हणून मी तुम्हाला दाखवून राहिली सहजच. सहज नंतर दाखवजो, आता कामाला लाग. तिकडे म्हटलं ते मामाजी बसले आहे म्हटलं. आणि आण बरं पटकीनी नाश्त्याचा आण. आणि काय म्हणते तर चहाही करून आण. हे पाहते बाई, जेव्हापर्यंत म्हटलं इच्छे भांडे उचलत नाही तेव्हापर्यंत माझ्याकडून काहीच नाही होणार म्हटलं या किचनमध्ये. राधिका ताईनं मला जेवढं शिकवलं तेवढी शिकली म्हटलं मी. याच्या अगोदर मला काही स्वयंपाक येत नव्हता, तुम्हाला तर माहीत आहे. मला साधी पोळी सुद्धा येत नव्हती. आता जेवढं शिकवलं राधिका ताईनं तेवढं मी करून राहिली. आणि एवढ्या घणाने याच्यात म्हटलं मला काहीच जमत नाही. पहिले मी भांडे घासन, त्याच्यानंतर बनवण. आणि जर तुम्हाला एवढीच गडबड होऊन राहिली असेल तर घ्या त्याच्यातून फ्रीजमधून काय करतात काय बनवतात तर तुमच्या हाताने तुम्ही इकडे बनवा, इकडे मी भांडे घासून घेतो. पटापट काम होऊन जाईल. का हो पूनम, तुला कोणत्याही गोष्टीचं म्हणून राहिली तर तुम्हाला म्हणतं तुम्हीच करून घ्या, तुम्हीच बनवून घ्या. हे कोणती गोष्ट झाली काय? तुला कायच्यासाठी आणलं मग घरात? फक्त चबर करासाठी आणलं काय? मोठ्या मोठ्या माणसाईसोबत मुजोऱ्या करासाठी? फक्त त्याच्यासाठीच आणलं काय तुले? त्याच्यासाठी आणाले काही म्हटलं का म्हणते तुम्ही करून घ्या, तुम्ही करून घ्या. आता बाई, दिमाग नसल्यासारख्या गोष्टी नका करत जाऊ तुम्ही. मला 10 हात आहे काय? आता तुम्ही सांगा, मी बनवू का तुम्ही बनवू? तुम्हाला भांडं तर लागलंच ना. का तुम्ही काय हातात बनवान काय? हात ठेवान काय गॅसवर? भांडं तर लागणच ना. आता भांडे इथं म्हटलं खरकटले आहे तर धुवा तर लागणच त्याले. तुम्हीच करून घ्या ना. करून घ्या तर काय होऊन जाईल. तिकडे म्हटलं मामाजीला उशीर होऊन राहिला. मग एक तर म्हटलं आज पहिलेच उशीर होऊन गेला. घ्या काय करता तो. तेव्हापर्यंत मी एवढे भांडे घासून घेतो. जरासं कामाचं म्हटलं का बस फन 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 करते. सुनेले सांगते हे करून घ्या, ते करून घ्या, ते करून घ्या, जशा काही रोबोट होय. रोबोटला कसं सांगतो आपण, इन्स्ट्रक्शन देतो, बस तसंच. पण त्याला काही म्हटलं का बस त्याची जीवावरच येते. त्याला काही नका म्हणू म्हणते. त्याला बसू द्या, त्याला मस्त बसू खाऊ द्या. बाकी त्याला काहीच नका म्हणू. कामाचं नका म्हणू, धंद्याचं नका म्हणू, कोणती गोष्ट नका सांगू. फक्त त्या सुनेले बोलते. एवढी मुजोर आहे, जरासं काम सांगावं ना तर आपल्या अंगावर लोटून देऊन राहिली. ते
लोटाले. पण आता मला नाश्ताचं बनवाच लागेल, कारण की तिकडे म्हटलं पियुषचे बाबा लस ओरडून राहिले. मग त्याला गोळी घ्यायची आहे. फालतूच त्याची तब्येत गिब्येत खराब होऊन जाईल तर अजून मायावरच येऊन जाईल. त्याच नाश्त्याचं नाही दिलं, त्याच गोळीला उशीर केला म्हणून. आता काय करू बाप्पा, पटापट असं करतो, उपमास करून घेतो. रवा तर आहे घरातच आहे रवा. जराशी कांदे मांदे कापतो, जरासा टमाटर टाकून उपमा बनवून घेतो. त्याचं निपटून जाते. मग दुपारचा स्वयंपाक पाहा लागून काय करायचा आहे तो. आता हिचा तर म्हणते स्वयंपाकात निवाड नाही परत म्हणते. काय करावं तर बाप्पा, सून असून नसून काही फायदाच नाही झाला. मी तर एवढी खुश होती, म्हटलं आता जाऊ द्या, म्हटलं लाईनी सून तर येऊन राहिली नाही मोठी तर माझ्या कामाचा भार म्हटलं हलका होऊन जाते. पण कायचा हलका, ह्या तर म्हटलं उलट डोक्याला ताप होऊन गेला. हिच्यासोबत भैसबाजी करा, गोष्टी करा आणि इकडे कामही करा, डब्बलचं काम होऊन गेलं. म्हटलं ते तरी एकटी मी बसून उठून करून घेऊ. पण मी लय शाक्ती आहे ना, हे काय मला काम करायला लावून. आता म्हटलं नाश्त्याचं बनवून घेतो. नाश्त्याचं बनवून घेतो आणि पिंट्याच्या बाबाला नाश्त्याचं देऊन देतो आणि मग गाय बसून जातो घरातून. जाऊन बसून जातो ना तिथं, रंजना बाईच्या इथं जाऊन बसून जातो. मग नवरा आहे घरात, स्वयंपाक तर करावंच लागन. मग अशी कशी नाही करत स्वयंपाक मी पाहतो. येतच नाही ना तिथून 2-3 वाजेपर्यंत. घे म्हणून आता तू मस्त इथं मुळले घे म्हणून गॅस जवळ आणि बनव म्हणून काय बनवत होता. बाप्पा एवढी गारगूर झोपली हे तर म्हणे का मला झोप नाही लागत म्हणे. दुपारच्या पायरी म्हणे मी भिंतेले पाहतो म्हणे, इकडे तिकडे म्हणे. आणि आता आलो म्हटलं आज तर मस्त झोपली आहे तर. खोटी बोलते मग हे माझ्यासोबत आहे ना. रश्मी रश्मी झोपली आहे का वो? रश्मी. अरे रुपेशजी, केव्हा आले हो तुम्ही? मला डोस लागून गेला होता. अरे किती वेळचा आलो मी, लय वेळचा आलो मी. वाट पाहून राहिलो होतो तुझी उठाची आणि तू काही उठली नाही. आता म्हटलं तुला खाडखोड आवाज येईन तर तू उठून जाशील, पण तुझी चांगली झोप लागून गेली होती. मग मी म्हटलं आवाजच देतो म्हटलं आता. मग तुला आवाज दिला तर तेव्हा कुठं म्हटलं तुझ्या डोळ्या उघडला. मला झोप नाही लागली होती. विचार करून म्हटलं अशीच मी लेटायला गेली तर माझ्या डोळ्याच लागून गेला. टेन्शन? आता कायचं टेन्शन येऊन राहिलं तुले? कायचं टेन्शन येऊन राहिलं? आता घ्या ना. तुला वेगळं पाहिजे होतं ना, मग आता कायले टेन्शन घेतो? आता तूही शेकून राहिली आणि मग शेकून राहिली चांगलीच. मला जा लागून राहिलं म्हटलं लोकांच्या इकडे गोष्टी ऐका लागून राहिल्या जराशा कामासाठी, आणि तू इथं पडली राहून राहिली दिवसभर. पण माझ्यापेक्षा तर तू चांगला आहे, मस्त आराम कर नाही दिवसभर. स्वयंपाक करतो नाही तर 2 टाईमचा एक वेळाच करतो, मस्त आराम आहे दिवसभर. कोणतं काम आहे तुले? मला तरी सकाळपासून जा लागून राहिलं तर तेच म्हटलं रात्री येऊन राहिलो मी. कायचा आराम आहे म्हटलं. ते घर मालकीन 50 वेळा येते, इथं असं ठेवलं आहे तिथं तसं ठेवलं आहे, तिचं पाणी उबळलं काय, इथं पाणी घेतलं काय, ते भांडे पडले आहे, बस अशीच नुसते मागं लागून राहिली मया. इकडून तिकडून येते आणि नुसतं गोष्टी ऐकवते आणि धवसा देते म्हटलं का जर का तुम्ही असेच वागा तर मग रूम खाली करा लागन म्हणून. काय करू मी? मला तर म्हटलं चैनीनं झोपही नाही लागून राहिली. इथं असं मन करते का इथं ठेवून तर काही बोलन काय, तिथं ठेवून तर काही करन काय, बस असंच चालू आहे माझ्या मनात. म्हटलं पैसे देऊन राहिलो आपण भाड्याच्या घराचे, पण असं चोरासारखं राहा लागून राहिलं इथं. असं उजागरी नाही आहे कोणत्या गोष्टीची उजागरी राहिले. आज माहीत पडलं मला भाड्यात न राहा ते किती वाखे होते. आता जे लोक राहत असन ते असे करत असन काय दुसरे घर मालक तसेच राहते. मला म्हटलं त्या काकूनं 4-5 वेळा सांगितलं का तुझ्या बायकोची म्हणे वापर दुरुस्त करायला लाव म्हणे. मी तुला किती वेळा म्हटलं का चहा बनवला का पटकीने आपले भांडे तेवढे घासून घ्या, जेवण झालं का तेवढे ताट धुवून आणून घ्या. पण तुझे काम तर असं अलगर्जी आहे का बस रे बस. पडलं तर पडलंच पडलं, ठेवलं तर ठेवलं. आपल्या घरी चालून जाते. जेव्हा आपण लोकांच्या घरी जातो तेव्हा चालते काय? आता पाय ना मी दुकानात चाललो तर 1 मिनिट म्हटलं तो मालक बसून येतात. जेव्हा मैत स्वतःची दुकान होती म्हटलं तर मी म्हटलं पोरीवर ध्यानही नव्हतं देत. नाही कस्टमर आले तर मस्त बसे माझ्या दुकानातले पोरं. आणि आता म्हटलं मी लोकांच्या इकडे चाललो तर म्हटलं तो मालक मला बसूनही देऊन राहिला 2 मिनिटं. घोड्या करा, पन्नाट टाका, तिथं लावा इथं लावा, आणि नाही काम राहिलं तर हे झटका ते साफ करा. जसं नौकर बनून गेलो मी, नौकर बनाले. आणि हे सगळं काही तुझ्यानं होऊन राहिलं रश्मी आपल्या जीवनात. खरंच तुझ्यानं होऊन राहिलं. त्या जर म्हटलं एवढ्या ऐटीत तू राहिली नसती आणि त्या जर अशी नमती दाखवली असती ना तर आज आपल्यासोबत असं घडलं नसतं ना. तुला भोगा लागलं असतं ना मला भोगा लागलं असतं. येऊन जाऊन तुम्ही फक्त मायावर येत जा. तुम्हाला दुसरं कोणी दिसत नाही. काही झालं का रश्मीनं केलं, काही घडलं का रश्मीच्या हातून घडलं, बस हेच चालू आहे आता. ऐकू म्हटलं कीर होऊन गेली मी. ते जाऊ द्या, तुम्ही तर गेले होते ना दुकानावर, मग अशा अंधेमध्ये कसे आले तुम्ही दुपारी? तुम्ही तर येत ना, दुपारी तर येत ना तुम्ही, आणि असे कसे आले? आता मी जर दुपारी आलो नसतो तर मला कसं माहीत राहिलं असतं तू मस्त आराम करतो म्हणून इकडे तिकडे गयाटा राहू देतो आणि मस्त झोपली राहतं. बरं जाऊ दे, काय आता तुला बोलून काही फायदा नाही आहे. अरे मी दुकानात गेलो होतो तर आम्ही गेली म्हटलं 1-2 तास तिथं दुकानातच होतो. ते मालकाचं म्हणते कोणीतरी वारलं म्हणते नात्यातलं. तर मालकानं अर्जंटच दुकान बंद केली. मग वापस येऊन गेलो मी. मग म्हटलं फालतूस काय तिथं राहावं,
पैसे देणार आहे काय तो आता 1-2 तासाचे? आणि दिन तर काय देईन, 100 रुपये देईन. मग पोट्टे म्हणे राहू द्या म्हणे, चला म्हणे आता घरी म्हणे, इथं तर काही काम आहे नाही म्हणे. आणि तो मालकानं म्हटलं त्याला लावला आणि चालला गेला. मग दुकान होती तर मी म्हटलं पोरीच्या भरोशानं सोडून देऊ दुकान एवढी मोठी. आणि त्या मालकानं म्हटलं लहान दुकान आहे, एवढी मोठी नाही आपल्या एवढी, तरी एका पोराला अंदर नाही राहू दिलं, सगळीला काढलं बाहेर आणि ताला लावला आणि चालला गेला. बरोबर आहे ना, तर बरोबर आहे ना तुमच्या मालकाचं. जर एक पीस गेलं चोरीले तर किती पैशाचं नुकसान होऊन जाते. बरोबर आहे तिचं. आता तुमचं कसं, तुम्हाला नेट नाही लागे ना, म्हणून म्हटलं तुम्ही सोडून दिलं होतं. आता तुमच्याच तर दुकानात जे पोरं होते त्यानं काय काळं पेढं केलं तुम्हाला काय माहीत. त्याच्या इथं काही घडलं असं नसं म्हणून त्याचे डोळे उघडले. आणि कोणावर भरोसा करता येते काय ह्या टाईमाले. लोक काय आहे, 1 पीस 2 पीस नेले का बातच म्हटलं घाटा येऊन जाते. घाटा आले बरोबरच करते मला, कसे करते तर बरोबर ठेवणं, बरोबर हे करणं, त्यालाच तर धंदा पाणी म्हणते. बरोबर केलं तर मग पैसाही दिसते. हो रश्मी, आता मोठी अक्कल येऊन राहिली तुले. जेव्हा घरची दुकान होती तेव्हा तर त्या कधी अक्कल दिली नाही हो मला अशी. काहून, तुमच्याजवळ होती नाही का, विकली होती का तुम्ही तुमची अक्कल? विकली कायले? विकली नव्हती, होती माझ्याजवळ अक्कल, पण धूळ पडली होती त्याच्यावर. आता हळूहळू धूळ साफ होऊन राहिली म्हटलं. आणि आता समजून राहिलं कसं राहते पैसा आणि कसं राहते कमावणं. आणि 200-300 रुपयासाठी कशी गुलामी करायला लागते लोकांच्या इकडे, तेव्हा कुठं 200-300 रुपये भेटते. जाऊ दे तिकडे, बसू दे मला आता, लय दमलो मी, तिकडून पायदळच आलो. काहून पायदळ आले तुम्ही? ॲटो फॅटो नाही या लागत होतं ना, एखादा ॲटो पाहा लागत होता आणि येऊन झाले पाहिजे होतं. कायचं ऑटो म्हणून राहिली, काही नाही ऑटो फोटो. ऑटोवाले म्हटलं सिलेंडर महाग झालं, पेट्रोल महाग झालं, तर ऑटोवाले म्हटलं 20 आणि 30 रुपये घेऊन राहिले इथच्या इथं वापस आणायचे. त्याला 20 आणि 30 रुपये द्यायला पुरते काय? 4 चक्कर होते ना म्हटलं. एवढे मोठे पैसे, मग 100 रुपये तर ऑटोवाल्यालाच चालले जाईन. मग हातात काय येईन? मग आले त्याला लिफ्ट मागितली तर पोट्टेने एकाने लिफ्ट नाही दिली. आणि जेव्हा माझ्याजवळ गाडी राह तर सारे माझ्या गाडीवर बसे, चल रे रुपये इकडे आणि चल रे रुपये तिकडे, मार घुमो मी त्याले. आणि आज म्हटलं एवढ्या उन्हात मी पायदळ आलो तिकडून तर काहीच नाही, कोणच नाही दिल्ली म्हटलं. मग घेऊन गेलो मी पायदळ. काय करू मग आता, नाईलाज झाला ना, लयच नाईलाज झाला आता. बरं जाऊ द्या, घरी तर आले ना, घरी आले ना तुम्ही सुखरूप, जाऊ द्या. मी काय म्हणतो, मागा ना हो तुमच्या मालकाले पैसे, मागा ना. झाले ना आता 4-5 दिवस झाले कामावर चालले तुम्ही, त्याला म्हणा द्या म्हणा 500 रुपये म्हणा, मला रिचार्ज मारून द्या 350चा. आणि बाकीचे पैसे तुम्हाला ॲटो फॅटोले कामी येऊन जाते. म्हणा ना तुमच्या मालकाले, मागा ना. माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाही आहे हो, मला गमून नाही राहिलं, कोणाचे फोन ना येऊन राहिले ना जाऊन राहिले, काहीच नाही. मोबाईलमध्ये कसंही टाईमपास होऊन जाते. घरी बसल्या बसल्या म्हटलं भल्लं बोर लागते. आणि बाहेर निघालं का ते घर मालकीन क करते मागं. म्हणा ना तुमच्या मालकाले, म्हणा द्या म्हणा 500 रुपये म्हणा, तेवढ्या याच्यात होऊन जाते. अव आता देते काय तो मालक पैसे? आता किती नाही देत पैसे, अंधी मंदी असं कायले दिन तो. मग हिशोब नाही लागत ना पैशाचा. आणि म्हणून लालूच खरंच दिसते, म्हणून मंदातच मागून राहिले म्हणून पैसे, म्हणून माझ्यावर भरोसा नाही करण. मग तो कसंही काम भेटलं, एक तर म्हटलं उन्हात अनात काम होत नाही, आणि त्याच्यात ऊन एवढी तपून राहिली. बाहेर निघणं कठीण आहे म्हटलं सध्याच्या घडीत. कसंही भेटलं मस्त एसी गिसी आहे दुकानात. कसंही होऊन राहिलं काम, 200-300-400 रुपये रोज भेटून राहिला, तर कसंही निपटून घेतो तिकडेच, काही फायदा नाही आहे म्हटलं. आणि त्याला पैसे मागितले मग तो माझ्यावर भरोसा करणार नाही, आणि पहिली गोष्ट तर देणारच नाही पैसे. 4 दिवस काम केलं तर पैसे भेटत असते काय कुठं? का बं म्हटलं पहिले तुम्हाला म्हटलं मी त्या दिवशी का मला रिचार्ज टाकून द्या, तर तुम्ही काय म्हणे टाकून देतो म्हणे, थांब म्हणे 4-5 दिवस म्हणे. आणि आता म्हणून राहिले का महिनाभर पैसे नाही देत. तुम्हाला काल म्हटलं का मला एक फेरन लावलीची पुडी आणून द्यायची, तोंडाला लावाले काहीच नाही आहे म्हटलं, पावडरही नाही आहे ना काही नाही आहे, तर तुम्ही ते नाही आणून दिली. 10-10 रुपयासाठी म्हटलं मला थांबा लागून राहिलं. कसं करून ठेवलं तुम्ही. एक बायको पोसणं निघून राहिली तुमच्याकडून, तिचे नखरे उचलणं तर दुसरीची गोष्ट राहिली. एका गोष्टीसाठी तजवून राहिले निसते. हे बा रश्मी, चांगल्यानं राहून राहिलो तर चांगल्यानं राहू दे. एक तर म्हटलं एवढा उन्हात अनातून आलो तर त्या असं नाही विचारलं का पाणी देऊ कायची तुम्हाला म्हणून. पाणी देऊ काय म्हणून त्यांनी विचारणं झालं, ते बरोबर विचारतो तू पैसे आणले काय, रिचार्ज मारला काय. आणि म्हटलं आता मग याकून तुझे नखरे उचलणं होत नाही होत, मग तुझे नखरे उचलणं कुठून उचलू मी, मग काय कमाई आहे काय. आता चाललो म्हटलं कामावर, म्हटलं तर भेटन आता 1 महिन्याच्या नंतर पैसे. तेव्हा करतो तुझे काय आहे तर. आणि सगळे माझ्या जीवाचे जे काही हाल होऊन राहिले आणि तुझे होऊन राहिले सगळी तुझी गलती आहे. माझ्या मायबापाचा एवढा लाडला होतो म्हटलं मी, माझ्या मायबापानं कधी उन्हातही नाही जाऊ दिलं मले. आणि आता तुझ्या यानं म्हटलं लोकांच्याकडे कामाला जा लागून राहिलं. हे सगळे तुझे कारनामे होय म्हटलं, तुझ्या यानं मला भुगता लागून राहिलं, तुझ्या करणीचे फळं. आणि आता कोणत्या तोंडानं मी घरी जाऊ, मग म्हणतो करून राहिलं त्या मालकाच्या गोष्टी ऐकल्यापेक्षा मायबापाच्या ऐकणं पुरते. मग मन करून राहिलं का चाललं जा वापस. पण तू आहे ना माझ्या गळ्यात बनली,
तू माझ्या गळ्यात बनली आहे तर तुला सोडून कसा जाऊ? मग अजून तू ढिंडोरं पिटशील पूर्ण गावात, मला नवरा सोडून गेला म्हणून. हां, स्वतःचे हालं करतं तर करतं, मही हालं करतं, आणि वरतून म्हटलं टेटरचाही करतं. टेटरचाही करायले स्वतः कोणतं 2 भांडे घासणं नाही होऊन राहिले. हां, आणि मले ज्ञान द्यायला चालली तिथं, ज्ञान द्यासाठी फालतू डोकं खराब करतो. एक तर म्हटलं मी तापून आलो तिकडून. हां, जेव्हा खावाचं राहिलं, पाणीचं राहिलं, आणि तिथं रिचार्जचीच फालतू तोंड. मी काही बोलून देईन रश्मी तुले, मला तोंडी लागू नको तू, तोंडी लागासाठी. अव कायले एवढ्या गोष्टी करता म्हटलं. तुमच्या भरोशाने राहिली असती म्हटलं मी, कोणता रिचार्ज मारून दिला हो तुम्ही मला? जेव्हापासून म्हटलं मला लाडक्या बहिणीचे पैसे भेटून राहिले तेव्हापासून म्हटलं मी त्याच्यातूनच माझा बॅलन्स मारून राहिली. हां, कोणतं मारलं तुम्ही? 1-2 वेळा मारलं असेल फक्त माराले. हां, आताही म्हटलं त्याच पैशातून मारले असते, पण माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही आहे ना, नाही तर मी चेक केलं असतं जाऊन. हां, पैसे आहे का नाही आहे, खातं म्हटलं गावात आहे. हां, इच्छा खात्यात नाही टाकले होते ना, मी आईच्या इच्छा खात्यावर टाकले होते ना. हां, तिथं जा लागून पैसे काढायसाठी, आणि तिथं मी जाऊ नाही शकत. नाही तर कायले हो 50 वेळा तुम्हाला म्हटलं असतं रिचार्ज मारून द्या म्हणून. हे पाय रश्मी, जास्त काही बोलू नको. आणि तुला पैशाची एवढी गरज आहे ना म्हटलं, तशी तू आराम करतस दिवसभर. हां, सकाळी लवकर निपटाव, चल माझ्यासोबत दुकानात. हां, दोघे जण काम करू तिथं, पैसे येते मस्त 15, 16, 17 हजार रुपये महिना येते. मस्त आपला खर्चही भागते, आणि घरचंही होते, आणि किरायाही भरणं होते. चल मी मालकाला विचारून येतो, म्हणून मी बायको आहे म्हणून, आणि तिला घेता काय म्हणून. हां, विचारून येतो मी, आणि दोघे जण आपण दुकानात काम करू. पैसे येते, पैशासाठी आपल्याला किटकिट काही करा नाही लागत. आणि 2 पैसे हातातही राहते, काही घेतलं आयटो फाटोले. हां, असं करू आता आपण. हा म्हणजे मला नाही तर कामावर तुम्ही आहे ना. हां, मी खुपून राहिली असेल ना तुमच्या डोळ्यात. तुम्हाला आज झोपली दिसली की नाही मी खुपून राहिली असन. मी गी नाही होत, मी कायले येऊ, मायकून नाही होत म्हटलं, मायकून घरचं तर नाही होत, दुकानात कायले येऊ मी. हां, बोलणे ऐकासाठी तुम्हीच तर म्हणून राहिले, तो मालक बोलणे ऐकवते म्हणून. मी गी कायले येऊ, जा तुम्ही करा. हां, माणसं करत असते, माणसं पोसत असते म्हटलं बायकेले. हां, बाया पोसत असते काय माणसेले? एवढसा शौक पूर्ण निघून राहिला तुमच्याकडून माया. जरा असं तेवढं बॅलन्स तर म्हटलं म्या, तर मला म्हणून राहिले चल म्हणून माझ्यासोबत दुकानात आहे नाही काय. मोठंच दिसून राहिले व तुम्ही तर मला लोकांच्या इकडे भांडे घासायला पाठवान. मग भांडे घासायला पाठवासाठी हां पैसाच करून राहिले. रश्मी, पैसा मी नाही करून राहिलो, पैसा तू करून राहिली म्हटलं. मी येत नाही, येऊन बसत नाही का तुले काही ना काही तुझी गरजूची वस्तू पाहिजे, तुले पैसे पाहिजे, तुले खाले पाहिजे, कुठून आणून देऊ मी तुले? आता एवढं भेटते, एवढ्यातच भागव, आणि याच्यावर तर मायाकून काही होत नाही. हां, चाललो म्हटलं मी आता. 2 पल माणूस घरी आला आज, म्हटलं लवकर घरी आलो, मस्त आराम करून. हां, तुझ्यासोबत बोलन गिलन चालन, पण तू तर आल्या रिचार्ज काऊन नाही टाकला, ढमकं काऊन नाही केलं, टमकं काऊन नाही केलं, नुसती मागं लागून जातं, मागं लागाले. बस आता कर तू झोप, मस्त झोपा काढ, मी चाललो बाहेर. डबा तर आणलाच असन वापस, जेवण करून घ्या. हां, काय चालले तना कुठे चालले तर आता सांगा तर खरी. मसनात चाललो मी, मसनात. वाट नको पाहिजे मी, मसनात झाले. बस आता इथं आराम कर तू. नवरा आला एवढा थकून मागून एवढा उन्हात, तर तुला थेनी सुसून राहिलं, पाणी द्या, जेवण द्या. आता म्हणतो का जेवण करून घे, तू खाऊन घे. तुला भूक लागली असन खाऊन घे, माझ्या डबाही खाऊन घे, घरातलं असेल तेही खाऊन घे. चाललो मी बाहेर. नुसते आले का फन करते. नुसतं गोष्टी ऐकून राहिले, गोष्टी ऐकवाले. कामावर जायच्या भोकावर येते आणि बसते आणि मार करते. मग कोणती वस्तू आणणं निघून राहिली घरात. 4 दिवसापासून म्हटलं वरण खाणं चालू आहे, भाजी नाही भेटून राहिली सरकी सुधी. भाजीचं म्हटलं का म्हणते महाग आहे. फेरन लवलीच्या पुडीचं म्हटलं जरासं लावायचं तर म्हणते हाय नाही पैसे. पावडरचं म्हटलं तर म्हणते हाय नाही पैसे. रिचार्जचं म्हटलं तर म्हणते पैसे नाही भेटले. प्रत्येक गोष्टीत म्हटलं अडवून राहिले मला अडवासाठी. माझ्या तर लाडक्या बहिणीचे पैसे आले ना, पण माझं खातं आहे ना, माझ्या बाबाची इच्छा खात्यावर टाकले आहे ना म्हटलं. आता ते खातं इच्छा करून घ्या लागल, मग मला रिचार्जसाठी यायला मागाने लागत पैसे. तर चला मग मंडळी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते सांगा आम्हाला कमेंट करून. आता आली रजा घ्यायची वेळ, पण त्या अगोदर ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली त्यांचे सगळ्यांचे नाव घेऊन घेऊ आपण. चला तर मग सुरुवात करू. प्रियंकाताई मून, सुजाताताई ढेरे, चित्राताई जावरकर, गौरव कीर्तिकार, भारतीताई वाघमारे उमरेड, रत्नमालाताई तिरुलकर, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, गिरीश बोडखे, कविताताई चुनारकर, दीपिकाताई भावसार, मनीषाताई फोनके, लताताई चौधरी, शुभदाताई गोठणकर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, मनीषाताई साल्वे नाशिक, मनोज करमरकर, सीमाताई चौहान, संगीताताई चौदलवार, कल्पनाताई मांडले, मीनाताई गोंडाने, वंदुताई मोहोड, मंजुषाताई पाडावकर, सुनंदाताई दुसाने,
सुनंदाताई नागराळे, अनिताताई तायडे, प्रतीक्षाताई नागराळे, रंजनाताई इंगोले, रेखाताई मोहाडीकर वाशी, प्रियंकाताई मून, मराठी लताताई ललिताताई भरडे, एकवीराताई वाडेकर, पूनमताई खिवानसरा. आणि आपले सबस्क्रायबर प्रियंकाताई मून यांचा 26 तारखेला वाढदिवस होता, तर यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. यांचे जीवन भरभराटीचे सुख समृद्धीचे जाओ हीच ईश्वरांनी प्रार्थना. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका.